सर, तुमच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीतला सगळ्यात आव्हानात्मक आणि बिकट असा काळ कोणता होता? चॅलेंजिंग आणि डिफिकल्ट. हां. अशी संकटं काही आलेली होती. म्हणजे आता भूकंप झाला लातूरचा, 8,000 लोक मृत्युमुखी पडले, 1,00,000 घरं पडली. मला आठवतं आहे की त्या दिवशी मी पहाटे 3 वाजेपर्यंत जागा होतो, मुख्यमंत्री होतो. आणि त्याचं कारण गणपती विसर्जनाचा दिवस होता. आणि गणपती विसर्जनाला महाराष्ट्रात काही गावाची आहेत की तिथं शेवटचा गणपती जोपर्यंत विसर्जित होत नाही तोपर्यंत सतर्क राहावं लागतं. आणि त्या दिवशी परभणीला काहीतरी झालं, गणपतीच्या ही मिरवणूक पुरं का ती मिरवणूक पुरं याच्यातून. आणि त्यामुळे मी सतत तिथल्या कलेक्टर आणि एस पीशी बोलत होतो, काय झालं रिपोर्ट घेत होतो. 4 वाजता मला समजलं की परभणीचा गणपती विसर्जित झाला. मी झोपायला गेलो. झोपायला गेल्याच्या नंतर माझ्या घराची दारं अशी वाजली, खिडक्या वाजल्या एकदम. तर माझ्या लक्षात आलं हा काहीतरी धक्का दिसतो, बहुतेक भूकंप असेल. लगेच मी फोन उचलला. इमर्जन्सी फोन असतो मुख्यमंत्र्याच्या बेडरूममध्ये, कुठेही कॉन्टॅक्ट करता येतं. त्याचा कॉन्टॅक्ट केलं मी कोयनेला. मला वाटलं कोयनेला, महाराष्ट्रात भूकंप कुठं होणार, कोयनेला धक्के नेहमीच बसतात, आजही बसतात. तिथं गेलं ते म्हणजे इथं नाही. मला इपी सेंटर कुठं आहे? त्यांनी सांगितलं किल्लारी, लातूरजवळ. मग मी झोप सोडून दिली आणि स्टाफला उठवलं, म्हणजे विमान तयार करा, आपल्याला सकाळी 7च्या आत लातूरला पोचायचं. आणि 6:45 वाजता मी लातूरला पोचलो. आणि पोचून विमानतळावरनं एक गावात जायला लागलो तर प्रेतं पडलीत, माणसं जखमी झाली, रक्त वाहते, घरं पडलीत. हजारोच्या संख्येनं हे ठिकठिकाणी बघायला मिळते. आणि नंतर आढावा घेतल्याच्या नंतर कळलं की 8,000च्या पेक्षा जास्त माणसं मृत्युमुखी पडली. आता त्या लोकांचं अंत्यविधी करायला सुद्धा अडचण होती. धो पाऊस सुरू झाला. आजूबाजूच्या 7-8 जिल्ह्यातल्या कलेक्टरना फोन केला की तुमच्याकडे असतील नसतील तेवढे सरपण, म्हणजे जळण्यासाठी ते अनेक ट्रक भरून इथं आला, म्हणजे त्यांचा अंत्यविधी करायला लागणारी लाकडं आणि त्याची व्यवस्था. बाकीची तुमच्या जिल्ह्यात असतील आणि जे येऊ शकतील जेवढे सगळे डॉक्टर, सगळ्या टॅक्सीज ह्या ॲक्वायर करा आणि औषध, बँडेज हे सगळं घेऊन डॉक्टर्स या ठिकाणी बोलवा. तिसरं, तुमच्याकडे जेवढी हॉटेल्स असतील आणि त्या हॉटेल्समधनं एक साधारणतः 30-35 हजार लोकांचं सकाळ संध्याकाळचं जेवण पुढचे 10 दिवस ते सप्लाय करू शकतील. बिलं मी नंतर देईन, पण त्या भोजनाची व्यवस्था करा. आणि पाऊस पडतो आहे, पावसात हे लोक आहेत, घरं पडलेली आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या पत्रे, जे घराच्या ह्याच्यावर टाकतो ना आपण आयर्न शीट, ते पत्रे असतील तेवढे गोळा करा, वासे गोळा करा आणि टेम्पररी आपण या ठिकाणी शेल्टर करू. आणि हे काम आम्ही 24 तासात पूर्ण केलं. आणि त्यानंतर 10व्या दिवशी कायमची घरं बांधण्याच्या संबंधीचा कार्यक्रमाला सुरुवात केली. हे फार मोठं आव्हान होतं. राज्यातल्या एखाद्या जिल्ह्यामध्ये, 2 जिल्ह्यामध्ये 8,000 माणसं एका वेळेला मृत्युमुखी पडतात. ती कुटुंब सावरणं ही गोष्ट सोपी नव्हती. मी जवळपास 1 वर्षभर त्या गावात सातत्यानं जात होतो आणि त्यांना एक प्रकारचा दिलासा द्यायचा प्रयत्न करत होतो. त्यांना एक प्रकारचं मनोधैर्य वाढवण्याच्यासाठी ज्यांची मदत करता येईल. आता उदाहरणार्थ तुमच्या क्षेत्रात आपलं आगाशे काय मोहन घाशीराम कोसवा, तर मोहन आगाशे हा मानस उपचाराच्या संबंधीचा डॉक्टर आहे. मोहनला सांगितले की तुझे असले जेवढे डॉक्टर असतील महाराष्ट्रातले गोळा कर आणि तिथं आण. आणि ज्यांच्या कुटुंबात 2-3 माणसं गेलेली आहेत त्या लोकांना बळ दे. असे वेगवेगळ्या लोकांना आणून त्या कामाला आम्ही त्या ठिकाणी लावलं. आणि एका वर्षाच्या आत लातूर आणि किल्लारीचं पुनर्वसन झालं. युनायटेड नेशन्स आणि वर्ल्ड बँकेने तिथून पाहणी केली आणि
वर्ल्ड बँकेनं मला न्यूयॉर्कला बोलवलं, वॉशिंग्टनला, आणि त्या ठिकाणी बोलून संकट आल्याच्या नंतर त्या संकटाचा सामना कसा करायचा यासंबंधीचं मार्गदर्शन तिथं बसलेले युनायटेड नेशन्स आणि वर्ल्ड बँकेतले सगळ्या देशाचे प्रतिनिधी होते, त्यांच्यासोबत बोलायला सांगितलं. माझ्या मते हे करू शकलो ते मी एकटा करू शकलो नाही. महाराष्ट्रातली प्रशासन यंत्रणा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या माणसांनी त्या संकटाला मदत करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली, त्यामुळे हे करू शकलं. आव्हान होतं, पण त्या आव्हानाला आम्ही तोंड देऊ शकलो. आणि असाच दुसरा प्रसंग मुंबईमध्ये. मी मुख्यमंत्री म्हणून परत आलो 6 डिसेंबरला, बहुतेक 93 असेल. आणि 12 डिसेंबरला माझ्या ऑफिसच्या शेजारी बॉम्ब पडला एअर इंडियाच्या बिल्डिंगमध्ये. तो पडल्याच्या नंतर मी ताबडतोब पोलीस कमिशनरला कॉन्टॅक्ट केला, काय प्रकार आहे. ते म्हणजे काहीतरी बॉम्ब पडलेला. मी बघायला येतो. ते म्हणजे येऊ नका तुम्ही, आणखीन काही ठिकाणी बॉम्ब झाले. म्हणजे मी येणार. मी गेलो तिथं. मी त्याच्या आधी संरक्षण मंत्री होतो, त्यामुळे बॉम्ब निर्मिती आणि याचं जे त्या कारखान्यात मी गेलो होतो अनेकदा. संरक्षण मंत्र्याच्या अंडरच ते असतात. ते बघितलं, माझ्या लक्षात आलं की इथं RGX नावाचं एक रसायन वापरलं. आणि RGX आपल्या देशामध्ये फक्त पुण्याला खडकी, त्या खडकीच्या ॲम्युनेशन फॅक्टरीमध्ये बनतं. आणि दुसरा RGXचा कारखाना हा कराचीला आहे. मी ऑफिसमध्ये येऊन पुण्याच्या त्या कारखान्याला विचारलं की तुमच्याकडे काय RGXचा स्टॉक होता का. त्यांनी सांगितलं गेले 2 वर्ष आमचं प्रोडक्शन बंद आहे, आमच्याकडे स्टॉक नाही. याचा अर्थ हे कराचीवरून आले माझ्या डोक्यात शिरलं. आणि त्या सगळ्या जे काही स्फोट झाले, 10 स्फोट झाले, 11 स्फोट झाले. आणि त्याच्यातनं नेमके स्फोट कुठं झाले, सिद्धिविनायकाचं मंदिर, स्टॉक एक्सचेंज, जिथं साधारणतः हिंदू लोकवस्ती आहे किंवा हिंदूंची श्रद्धा केंद्र आहेत, त्याच्याजवळ हे सगळे स्फोट झाले. त्याचा अर्थ स्वच्छ हा होता की हिंदू मुस्लिमांच्यात संघर्ष वाढवण्याचं डिझाईन याच्यामध्ये होतं, हे माझ्या ध्यानात आलं. मी सरळ रेडिओच्या स्टेशन काय टेलिव्हिजनवर गेलो आणि सांगितलं असं असं घडलेलं आहे, 300 लोक मृत्युमुखी पडलेत, आपण ते सावरू. आणि सांगताना मी सांगितलं 11 ठिकाणी बॉम्ब पडले होते, मी 12 ठिकाणं सांगितली. आणि 12 सांगत असताना जसं मी स्टॉक एक्सचेंज सांगितलं, एअर इंडियाची बिल्डिंग सांगितली, तसं मोहम्मद अली रोडचाही उल्लेख केला. तिथं बॉम्ब पडलेला नव्हता, पण मी तोचा उल्लेख मुद्दाम केला. त्याचा परिणाम असा झाला की हिंदू एरियामध्ये संदेश असा गेला की नुसतं हिंदूंच्या भागातच बॉम्ब पडले नाहीत, तर मोहम्मद अली या मुस्लिम फावकेल्यातसुद्धा बॉम्ब पडले. बॉम्ब काय तिथल्या लोकांनी टाकलेले नव्हते, ते पाकिस्तानचं एक कट होतं, हे आमच्या ध्यानात आलं होतं. पण मोहम्मद अलीचा आम्ही उल्लेख त्या ठिकाणी केला, त्यामुळे नंतर होणारी दंगल टळली. शुक्रवारी हे बॉम्ब पडले. सोमवारी मुंबईमध्ये 100% अटेंडन्स, शाळा, कॉलेज, सरकारी ऑफिस, कारखाने सगळीकडे होते. जगातले लोक कॅमेरा घेऊन मुंबईची परिस्थिती बघायला आले. आणि ती बघितल्याच्या नंतर त्यांना बॉम्बे नॉर्मल दिसली आणि धक्का बसला. हे कसं होऊ शकतं. तर संकटं येतात, अशी येतात, पण त्या संकटात लोकांचा सहभाग असला तर आपण त्याच्यावर मात करू शकतो. आणि म्हणून त्यावेळेला मुंबईच्या जनतेनं भक्कमपणाची साथ दिली आणि त्यामुळे आपण मुंबई सावरू शकतो. प्रशासनाच्या खाचाखोचा समजून घेताना ॲडमिनिस्ट्रेशनच्या तुम्हाला यशवंतरावजी, वसंतराव नाईक किंवा काही सिनियर IAS ऑफिसर्स यांची त्या काळात मदत झाली का, त्याविषयी काही थोडं सांगाल का. असं की याच्यात मी शिकलोच या लोकांच्याकडनं. म्हणजे चव्हाणसाहेब काय, वसंतराव नाईक काय, ही माणसं मोठी दूरदृष्टीचे प्रशासक होते. आणि त्यांचं निरीक्षण मी जवळून केलेलं आहे. कारण मी विधानसभेमध्ये 1967 साली 50 वर्षापूर्वी पहिल्यांदा गेलो. पहिले 5 वर्ष तर मी आमदारच होतो. आणि त्यामुळे आमदार असताना माझं लक्ष या लोकांच्या एकंदर धोरणावर, निर्णयावर फार बारकाई नसायचं. आणि त्याचा लाभ मला झाला. आणि तो मी सातत्यानं लक्षात ठेवून त्या पद्धतीची मला जबाबदारी पडली तर पावलं टाकायची काळजी घेतली आणि त्याचा लाभ मला झाला.